सातत्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे। आता मी आणि एक डॉक्युमेंट दाखवणार आहे। हे जे डॉक्युमेंट आहे ना, हे ऍडज्युडिकेशन साठी अमेडिया LLP नी केलेलं डॉक्युमेंट आहे। आता ह्याच्यात ते आधी मागणी करतात की आम्ही अमुक अमुक व्यवहार करणार आहे, या जमिनीचा व्यवहार करणार आहे। त्याच्यात पहिलं नाव ऍडज्युडिकेशन साठी आलेलं हे अमेडिया कंपनीचं आहे, म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं आहे। याच्यात वेंडी म्हणजे दोन गोष्टी असतात, एक वेंडर म्हणजे देणारा आणि वेंडी म्हणजे घेणारा। तर त्याच्यात देणारे आणि घेणारे याच्यात शीतल तेजवानी आहे आणि अमेडिया LLP आहे। तर अमेडिया एंटरप्राइजेस LLP वर गुन्हा दाखल न करता तो फक्त दिग्विजय पाटीलवर केला गेलाय, जो सांगण्यावरनं त्या माणसानी ते रजिस्ट्रेशन केलं असेल, त्याच्यावर जर दाखल झाला असेल तर तो कदापि आम्हाला मान्य नाही। अमेडिया LLP वर तात्काळ गुन्हा हा दाखल केला गेला पाहिजे आणि जर पोलिसांनी याच्यात दिरंगाई केली तर पोलिसांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण पॉलिटिकल प्रेशर खाली येऊन जर त्यांनी गुन्हा दाखल केला नाही तर त्यांच्यावर देखील गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि तो करण्यासाठी मी कोर्ट मूव्ह करीन एवढं नक्की। आताच्या घटनेला जेवढी पानं मी बघितली, प्रत्येक जे सेल डॉक्युमेंट आहेत त्याची चलान्स आहेत, त्याची फी आहे, सगळी अमेडिया एंटरप्राइजेस LLP नी भरलेली आहे आणि त्याचे 99% पार्टनर हे पार्थ अजित पवार आहेत।